नमस्कार शेतकरी बांधवांनो. तर आपण आता म्हणजे ह्या हंगामात पेरू बागेचं नियोजन पाहणार आहोत. तर जसं मागे व्हिडिओ आपण छाटणीचा व्हिडिओ टाकला होता, आपली छाटणी करून साधारणतः 5-7 दिवस झालेले आहे. 5-7 दिवस झालेले आपण आता याला बेसल डोसाचं नियोजन करणार आहे. आणि त्या छाटणी झाल्यानंतर आपण जो पाचोळा होता तो आपल्याला म्हणजे यामध्ये न ठेवता आपण काय केलेलं आहे तो उचलून बाजूला टाकलेला आहे. आणि याची पूर्णपणे मशागत केलेली. यामध्ये काय केलं आपण पहिलं रोटर बेंगवला आणि नंतर ही पंजी मारली त्यामध्ये, किंवा रान मोकळं केलं, किंवा आपण काकऱ्या पाळी वगैरे म्हणतो तसं काही आपण ते करू शकतो. तर आपण ते याच्यामध्ये दोन्ही झाडाच्या आपल्या दोन्ही लाईनच्या मधल्या स्पेसमध्ये आपण केलेलं आहे. आणि त्याला 2 ते 3 दिवस आपण मोकळी हवा ही घेऊ दिलेली आहे, म्हणजे त्याला ऑक्सिजन वगैरे सगळं व्यवस्थित भेटेल आणि मुळ्यांची वाढ होण्याला आपली चांगली मदत होईल. तर आता जे आपल्याला बेसल डोस घालायचा त्याला आपण साधारणतः आपले 800 झाडे आहेत, 800, 10, 20 असे झाडे आहेत. तर 800 झाडांकरता आपण साधारणतः प्रति झाड 1 किलो याप्रमाणे आपण त्याला 800 किलोचा बेसल डोस घालणार आहे. तर बेसल डोस काय असेल मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये सांगेल. पण तो बेसल डोस घालायच्या अगोदर आपण त्याचं ॲप्लिकेशन कसं करणार आहे किंवा आपण ते कसं करणार, बेसल डोस कसा घालणार आहे. तर साधारणतः हे जे आपलं झाड आहे हे आपलं, तर झाडापाशी पहा मित्रांनो, साधारणतः 1 ते 1.5 फुटावर पासून एका बाजूला एक खड्डा घेतला आपण. खड्डा म्हणजे साधारणतः जास्त नाही घेतलेला आपण, थोडाच घेतलेला आहे. आणि दुसऱ्या बाजूला पण 1.5 फूट अंतर सोडून परत आपण हे या पद्धतीने खड्डा घेतलेला आहे. आणि या दोन्ही झाडाला म्हणजे समजा 1 किलो प्रति झाड याप्रमाणे आपण त्यामध्ये दोन्ही साईडनी अर्धा किलो जे आपण मिश्रण करणार आहे, ज्या बेसल डोसचं मिश्रण करणार आहे ते दोन्ही झाडांचं आपलं त्या खतांचं दोन्ही साईडने आपण अर्धा किलो या प्रमाणात आपण तो बेसल डोस यामध्ये घालून आपण ते बुजून टाकणार आहे. आणि ते पण ड्रीप त्याच्यावरती आलं पाहिजे, किंवा आपलं ड्रीपचं पाणी आपण काय करतो म्हणजे खोडाजवळ ठेवत नाहीत आणि खोडापासून 1.5 फूट अंतरावरती ड्रीप आपण लांब ठेवतो. आणि त्या म्हणजे ड्रीपचं पाणी जिथं पडतं तिथं आपण साधारणतः खड्डा घेतलेला आहे. आणि खड्डा घेऊन आपल्याला ते दोन्ही बाजूला अर्धा किलो टाकून हे पूर्णपणे बुजून घ्यायचं आणि आपल्याला पाणी सोडायचं. आणि ज्यावेळी छाटणी होती त्यावेळेस आपल्याला एक साध्या बुरशीनाशक आणि कीटकनाशकची फवारणी करायची. वेळेअभावी आपली ती फवारणी राहिलेली आहे, आपण ती पुढच्या व्हिडिओमध्ये करणार आहे. एक सिस्टमॅटिक बुरशीनाशक आणि साधारणतः आपल्याला एक साधं कोणतंही कीटकनाशक फॉस ग्रुपमधलं असलं किंवा फक्त क्लोरिपायरिफॉस असलं तरी चालून जाईल. आपल्याला त्याची पण एक आपल्याला फवारणी ही करायची आहे. आणि आता यंदा आपण एक नवीन प्रयोग करणार आहे शेतकरी मित्रांनो, की आपलं हे क्षेत्र आहे, समजा हे क्षेत्राप्रमाणे आपण आपला बाग वगैरे डेव्हलप केलेला आहे. परंतु जो मधला स्पेस आहे, आपला मधला स्पेस हा 10 फुटाचा स्पेस आहे. आपला 10 फुटाच्या स्पेसमध्ये आपल्याला आपला बाग फुटायला किंवा त्याला आपली साधारणतः 1.5-2 महिने म्हणजे त्याला थोडं मोठं व्हायला किंवा डेव्हलप व्हायला टाईम लागतो. तर मग आता आपला बाग फुटायला साधारणतः आपल्याला समजा फुटणं किंवा त्याचं थोडं डेव्हलप होणं किंवा फांद्या वगैरे फुटणं थोडं 1-1.5-2 महिने आपल्याला एक कालावधी जाणारच आहे. मग आपण आपला बागाचं अंतर साधारणतः हे 10 फूट आहे मधला स्पेस. तर यामध्ये आपण एक 2 महिन्याच्या हिशोबातलं एक पीक आंतरपीक म्हणून आपण यामध्ये करणार आहे. हे ऑलरेडी आपण बेडवर आणि मल्चिंगवर ते आपण आंतरपीक करणार आहे. तर ऑलरेडी आपण ही जी सरी पाडलेली आहे याला आपण उद्या ओढून वगैरे घेणार आहे. आणि साधारणतः आपले या 2 महिन्याच्या कालावधीमध्ये म्हणजे आपलं बागेला पण म्हणजे बागाच्या पद्धतीने चालू राहील. आणि या मधल्या स्पेसमध्ये आपल्याला म्हणजे काही न करता म्हणजे थोडक्यात काहीच न केल्यामुळं समजा उत्पन्न आपल्याला काही होणार नाही, पण त्याचा आपण या 2 महिन्याच्या कालावधीकरता फायदा व्हावा आणि त्याचा फायदा घेता यावा यासाठी आपण हे आंतरपीक घेणार आहे. आणि ते काय आंतरपीक असेल किंवा काय घेणार आहेत आपण मी पुढच्या जसं जसं करतो ना आपण आपलं जसं अनुभव येईन या शेती करताना आपल्याला या ज्यावेळेस नवनवीन आपण प्रयोग करतो तसे अनुभव मी आपल्या शेतकरी बांधवांसमोर या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून या मांडतच राहील. आणि त्यामुळे तुम्ही या चॅनलला सबस्क्राईब करा, नोटिफिकेशनचं ऑलवर क्लिक करा, म्हणजे जेणेकरून आपल्या चॅनलवर जो व्हिडिओ पडेल आणि तो तुम्हाला सर्वात आधी पाहायला भेटेल. आपण जे व्हिडिओ करतो आणि किंवा करायचं आहे आपल्याला किंवा ही जी आपण जी करतो याचा एक उद्देश असा आहे मित्रांनो, कारण या अगोदर ज्यावेळेस मी नवीन करीत होतो त्यावेळेस बऱ्याचशा समस्याला मला तोंड द्यावं लागलं किंवा स्वतः सगळ्या गोष्टी करीत राहावं लागल्या. आणि त्याच्या अनुभवातून आपण आता
थोडंसं आपल्या म्हणजे पद्धती बदलून चांगल्या कशा करता येतील यावर आपण आता म्हणजे जास्त म्हणजे फोकस करत आहोत. मग आपल्या मला जे अनुभव आलेला आहे आणि जे येते तर आपल्या नवीन शेतकरी बांधवांना त्या अनुभवाचा फायदा व्हावा आणि जास्त त्यांना म्हणजे विचार करण्याची म्हणजे गरज पडणार नाही. आपण ऑन दी स्पॉट जे आपण स्वतः कष्ट करून जे अनुभव घेऊ राहिलो तेच मी आपल्या शेतकरी बांधवांसमोर हे मांडू राहिलोय आणि याच्यातून नक्कीच आपल्या शेतकऱ्यांना किंवा शेतकरी बांधवांना आपल्याला फायदा होईलच आपल्या अनुभवातून. आणि तो पण एकदम म्हणजे काहीच त्याचं मूल्यमापन न करता आपण तो आपला स्वतः आपल्या बागेत किंवा आपल्या शेतात जे मी स्वतः करतोय, आता बेसल डोस पण कोणता टाकणार आहे, काय करणार आहे, मी कोणती व्हरायटी लावणार आहे किंवा यामध्ये आंतरपीक काय करणार आहे, म्हणजे मी पूर्ण डिटेल्स असं पण नाही का अर्ध सांगणार आणि अर्ध सांगणार नाही. तर मी हे सर्व तुम्हाला आपल्या चॅनलच्या माध्यमातून मी हे सांगणार आहे. त्यामुळे तुम्ही हे चॅनल आपलं बघतच राहा. धन्यवाद.